एखादा जर कॅबिनेट मंत्री आला साहेब तर तुम्ही असं निवांत बसून कीर्तन नाही ऐकू शकत. ही ताकद फक्त आमच्या वारकरी संप्रदायाची तर पोलिसाची सुद्धा गरज पडत नाही एवढी शिस्त आहे. तुले बाकीच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला कलियुगामध्ये शिकवणं शक्य यावी न अनेक असता साधन मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन या जगामध्ये कोणतंच नाहीये. तुका म्हणे सोपे आहे सर्व Bye.
दिली तुकोबरांनी शहाणा तो धनी जी जगत तुकोबरा भक्ती सुखी सांगतात त्या तुकोबराचं का थांबलं दुसरा शुळावरील कोळी निवडे तो बळी जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाने देत तातडीची म्हणून सर्वांना माझी विनंती बघा बाकीच्या साध्य करण्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे वैशिष्ट्य शकत नाही कधी तरी काही सांगता येते प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेता येईल नद्याची गॅरंटी नाहीये कपाताच्या कपातात बशी लोक म्हणे आता कीर्तन पहिली चालू झाली हो मरायला उशीर लागत नाही कीर्तनात मला कुठेही माणूस बोलू शकतो पण मरण्याच्या अगोदर सोपं साधन जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो तुम्ही त्याच्यासाठी 2 मिनिटं चला मी निश्चित आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो तुका म्हणे भारत हातली यावरी होईल कैवारी नुसता कैवारी नाही होणार मागे पुढे उभा आहे सांभाळीत खाली आला तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा मालक त्या संकटातून तुम्हाला दूर केल्याशिवाय राहणार नाही फक्त मला विनंती आहे तुम्हाला त्याच्यासाठी वेळ काढावा लागणार आहे कधी वेळ काढणार आहे तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे ना तुम्हाला मोबाईल खेळण्यासाठी आहे बोलण्यासाठी आहे नोकरीसाठी आहे आणि लोक सहज म्हणतात महाराज एवढं बिझी शेड्यूल आहे ना माझं बोलण्याची भाषा फार एवढं बिझी शेड्यूल आहे ना महाराज माझं मला अजिबात मरायला सुद्धा वेळ नाही अरे वेड्या मरायला वेळ लागतच नाही देवासाठी वेळ करा सगळ्या गोष्टीचं नियोजन करतो का नाही महाराज अरे टाइम इज मनी हे जे वाक्य आहे ते तुमच्या मुंबईकरांसाठी जन्माला आलेले आहे महाराज ऍडजस्टमेंट कोण आपण शिकायचं तर मुंबईकरांना शिकायची टायमाला जी किंमत आहे ती फक्त मुंबईकरांना कारण लोकलला क्रॉस करणार लोक आहे तुम्ही मिनिटाचा जरी थोडा कमी जास्त झाला तरी तुमची लोकल गेली तर तुमचा मेळ जमत नाहीये मग एवढं जर तुम्ही जीवनामध्ये नियोजन करून ठेवलं फ्लॅट घ्यायचा घर घ्यायचं पोरीचं लग्न करायचं पुढे MBBS करायचा मग सगळ्या गोष्टीचं नियोजन करतात तुम्ही आणि मी मरणार याचं नियोजन कधी करणार आहे हा काही लोक म्हणते मरणाचं काय नियोजन अरे मरणाचं सुद्धा नियोजन आहे ना एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना विना वाया न जाणं हे तुमच्या माझ्या मरणाचं नियोजन आहे श्वास श्वास पर कृष्ण बधी विधा शासना होय ना जाणे श्वास की आवण होय ना होय 22 वर्ष झाले आमदार महोदयांच्या नियोजनामध्ये एवढा भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन करतात आज पदर बसवतो तुमच्या समोर एक भीक मागतोय पैशाची भीक नको माया नको तुमची माझ्याकडे पैसे नको तुमची मला फक्त मला एक विनंती करतो आजपासून 24 तास ना देवाण द्यायला तुम्हाला किती तास आहे 24 तास ते 24 तासातले मी तुम्हाला सांगतो 23 तास तुम्ही काम करा व्यवसाय करा धंदा करा नोकरी करा काय करायचं ते करा पण उद्यापासून 1 तास फक्त देवाला द्या माझ्या किती तास द्या ते एका तासामध्ये तुमची बायको नको मुलगा नको मोबाईल नको कोणी नको एका तासामध्ये फक्त देव आणि तुम्ही आणि काहीच नका कोणत्या महाराजाच्या नादी लागू नका कोणत्या साधूच्या नादी लागू नका कोणत्या बोधगिरीच्या नादी नका लागू वारकरी संप्रदायाने तुकोबराय मंत्र सांगितला बाबाजी आपले सांगितले नाम दिला नाम कृष्णा राम असं 1 तास भजन करा ते पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुमच्या जीवनात येणारं किती जरी मोठं संकट असेल तर माझा भगवान परमात्मा काढल्याशिवाय आपला विश्वास नाहीये देवावर विश्वास ठेवा माझे गुरुजी नेहमी सांगतात अरे देवावर विश्वास ठेवा देव सखा जरी जगावर कृपा करी आणि देव ज्या दिवशी तुमच्यावर कृपा करतो महाराज त्या दिवशी तुम्हाला कोणाचीच गरज पडणार नाही म्हणून सर्वांना माझी विनंती एवढं सोपं साधं साधू संतांनी सांगितलं बाकी काहीच करू नका तीर्थाटन करायला तुम्हाला वेळ कुठे तुमच्या तब्येती कुठे चांगली आहे तुम्हाला जर अमरनाथला जायचं कसं शक्य आहे बर्फात 14 किलोमीटर चालावं लागतं शक्य आहे का आपल्याला इथं श्वास घेता येईल तिथं ऑक्सिजनच भेटत नाही शक्य आहे का आपले पाय काम करत नाही आपल्याला शुगर आहे बीपी आहे सगळ्या गोष्टी ना मग ह्या बाकीच्या भानगडी सोडून द्या काहीच बैसोनी करा एकाची बस काहीच नाही रामकृष्णारी 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 असं जर भजन केलं तर निश्चित मी तुम्हाला माझ्या जगात सांगतो माझ्या जगाचा मला तुमचे संसाराचे प्रेम करण्याने खूप सुंदर नियोजन केलं नजर लावा एवढा गोड कार्यक्रम अरे आज अशा कार्यक्रमाची संपदायला गरज आहे वाईट वाटतंय महाराज युट्यूब जर काढलं ना तर युट्यूबवरच्या बातम्या जर पाहिल्या ना आमदार साहेब की नेमका असं चाललाय कुठं महाराष्ट्र हा मोठा प्रश्न झालाय अरे एक काळ या देशाला सुद्धा आदर्श देणारा महाराष्ट्र होता महाराज एक काळ या देशाला सुद्धा दिशा देणारा महाराष्ट्र
आज मोबाईल काढला आणि युट्यूब मध्ये गेलं की काय प्रकरण चालले, नेमकं बिहार झालंय का काय चाललंय काही कळत नाहीये. एवढी अवघड परिस्थिती झालेली आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला स्थिर करण्याचं काम, तुमच्या बुद्धीला शांती देण्याचं काम, तुमच्या मनाला समाधान देण्याचं काम जर कोणतं साधन करत असेल तर ते फक्त भगवंताचं चिंतन महाराज. कधी जर पैसे असेल तर वृंदावनला जा, एकदा जाऊन तिथल्या लोकांकडे पहा महाराज. अरे फॉरेनरचे लोक आपल्या वृंदावनला येऊन तिथल्या मायमावळ्या कपाळाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि कपाळाला गोपी चंदन टिळा आणि कुठेही पा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं जर एखाद्या मातेने कपाळाला लावला लोक म्हणतात ढोंग करतील. अरे परमार्थातलं पहिलं कधी मी ढोंगच असते मला. तुम्ही तरी कोणती दिवे लावायला लागले? दुसऱ्यानं घर लावल्यानंतर त्याला ढोंगी म्हणतात. तुम्ही काय करताय देवासाठी? हे बघा, काही का करा पण देवासाठी करा, काहीही करा. रावणानं काय केलं होतं? बायको पळवली ना देवाची. काय केलं रावणानं? अहो रावणानं बायको पळवली तरी देवाने त्याला मोक्ष दिलाय. यशोदा मातेने भगवंताला दूध पाजलं, दूधने काय पाजलं? काय पाजलं? विष. वासंकाधिकाची निमाने सायुज्य सौरसुती जला पुत्नीची विषयाची निस्तन पाने. अरे विष पाजणाऱ्या बाईला जर माझ्या जगाचा मला मुक्ती देतो, बायको पळवणाऱ्या रावणाला जर मोक्ष देतो, तर तुमच्या आणि माझ्या जीवनातलं संकट दूर करणार नाही का? नक्कीच सरळ फक्त भगवंताचं चिंतन.